नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 7वी इतिहास पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण इतिहासाची साधने म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आपल्याला इतिहास लिहायला कसे मदत करतात हे सगळं काही आपण पाहिलेलं आहे. आय होप की तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. नक्की चेकआउट करा. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत शिवपूर्वकालीन भारत. या पाठामध्ये आपण शिवपूर्वकालीन भारतामधील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळामध्ये भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या. आता शिवपूर्वकालीन भारत म्हणजेच काय, तर छत्रपती शिवाजी महाराज हे यांचं राज्य असण्याआधी किंवा हे ॲक्च्युली राज्यकर्ते असण्याआधी जे काही सगळे आपल्या देशामध्ये इतर राज्यांनी राज्य केलं होतं त्यांच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सो 8व्या शतकामधील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणं होय. आता आपण काही गोष्टींना हायलाईट करतोय कारण त्या महत्त्वाच्या आहेत. सो पाल हे पश्चिम बंगालमधील एक महत्त्वाचं राजघराणं होतं. मध्य भारतामध्ये गुर्जर प्रतिहार या सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत त्यांची सत्ता होती. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उत्तर भारतामध्ये राजपूत घराण्यांमध्ये गाढवाल घराणे, परमार घराणे ही घराणे देखील महत्त्वाची होती. आता आपल्याला प्रत्येक भागामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, मध्य भारतामध्ये, अगदी पूर्वेकडे तर या सगळ्या भारतामधल्या विविध भागांमध्ये कोणते राज्यकर्ते राज्य करत होते याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. राजपूतांपैकी चौहान घराणे, पृथ्वीराज चौहान हा त्या घराण्यांमधला एक महत्त्वाचा राजा होता, पराक्रमी राजा होता. सो अगेन हे पण तुम्हाला हायलाईट करून ठेवायचं आहे. तराई येथील पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. हे खूप महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जातात. तराईची 2 युद्ध झाली होती. पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान विजयी झाले होते, तर तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घोरी विजयी झाले होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे तमिळनाडूमधील चोळ राज्यघराण्या. आता आपण दक्षिण भारतामध्ये येतोय. चोळ राज्यघराण्यातील राजराज हा पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावरती जे आरमार उभारतो ना आपण समुद्राच्या आसपासची आर्मी ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये म्हणू शकतो, तर त्याच्या जोरावरती मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतला होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रामध्ये. त्या काळामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराणे होते आणि त्याच्यामध्ये गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत म्हणजे अगदी गुजरातच्या काही भागापासून खाली दक्षिणेपर्यंतचा पूर्ण भाग त्यांनी काबीज केला होता. आणि पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबाद पर्यंत म्हणजे अगदी उत्तर प्रदेशचा भाग सुद्धा त्यांनी जिंकून घेतला होता. सो इतकी सर्वदूर त्याची सत्ता जी आहे ती पसरली होती. शिलाहाराची 3 घराणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणामध्ये ठाणे व रायगड, दुसरे घराणे पश्चिम कोकणामध्ये, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या जिल्ह्यामधील काही भागांवरती राज्य करत होते. म्हणजे ऑलमोस्ट अर्धा महाराष्ट्र त्यांनी काबीज केला होता. शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रामधील यादवांची राजवट. शिवपूर्व काळामधला चाललंय आहे अजूनही. यादव घराण्यामधील भिल्ल पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती आणि त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला होता. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांच्यासाठी सुवर्ण काळच मानला जात होता आणि याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला. याच्याबद्दलही आपण संतांच्या पाठांमध्ये पाहणार आहोतच. ठीक आहे. सो तुम्हाला एक ॲटलिस्ट आयडिया मिळते की शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणत्या कोणत्या सत्ता होत्या आणि त्यांनी कुठल्या प्रदेशांपर्यंत राज्य केलं होतं याची तुम्हाला माहिती मिळते. नेक्स्ट आहे वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी देखील उत्तरेमध्ये मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला होता. म्हणजे आपण काय पाहिलं, महाराष्ट्रामध्ये एकतर राष्ट्रकूट घराणं होतं त्याच्याबद्दल आपण पाहिलं आणि त्यासोबतच यादव घराण्यांबद्दल आपण पाहिलं. म्हणजे या सत्ता महत्त्वाच्या होत्या किंवा मेजॉरिटी या सत्ता होत्या. ठीक आहे. इतकं असलं तरी पण वायव्येकडे किंवा उत्तरेमध्ये किंवा वायव्येकडून मात्र आक्रमक त्या ठिकाणी येतच होते, तिथला भाग जिंकून घेत होते आणि त्या ठिकाणी सत्ता विस्तार करत होते. दरम्यानच्या काळामध्ये मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता.
आणि साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावरती स्वारी केली. तेथील ताही राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. आता या ठिकाणी आपण अजून काही सत्ता पाहतोय की नेमकं अजून काय काय झालं होतं. ठीक आहे. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला आणि अर्थात त्यांनी सिंध प्रांत जिंकला आणि त्याच्यानंतर ते भारतामध्ये त्यांनी एंट्री घेतली. तर याच्या आधी अरब आणि भारतीय यांचा असा काही थोडाफार म्हणजे इतका काही संबंध आला नव्हता. पण जसं त्यांनी सिंध प्रांत ओलांडला आणि ते भारतामध्ये आले तर तेव्हा मात्र ते भारतीयांशी त्यांचा संबंध आला आणि यापुढे काळात देखील मध्य आशियामधील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले. म्हणजे याच्या आधी त्या तिकडच्या लोक किंवा जे वायव्येकडे इतर अफगाण वगैरे आहेत त्यांचा आणि भारताचा काही संबंध नव्हता. भारतामध्ये चोळ होते, राष्ट्रकूट होते, राजपूत होते, सगळे होते. पण ॲटलिस्ट मुघल, अफगाणिस्तानचे म्हणजे जे अफगाण वगैरे आहेत त्यांचा काही संबंध नव्हता. पण इथून पुढे मात्र त्या लोकांनी ही आक्रमणे भारतामध्ये सुरू केली होती. ठीक आहे. आणि मग मुघल वगैरे हे सगळे भारतामध्ये आले आणि प्रत्येकच जण आपापली सत्ता स्थापन करू लागलं. इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये भारतावरती तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. सो ते आपल्या सत्तेचा विस्तार भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत करत गेले. गजनीच्या सुलतान महमूद याने भारतावरती अनेक स्वाऱ्या केल्या आणि मग या स्वाऱ्यांमध्ये त्याने मथुरा, वृंदावन म्हणजे जो काही उत्तरेकडचा भाग आहे भारतामधला, कनौज, सोमनाथ वगैरे इकडची मंदिरे त्याने लुटून घेतली आणि प्रचंड संपत्ती आपल्या बरोबर घेतली. सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारताला आपण सोन्याची चिडिया म्हणतो. म्हणजे खूप प्रचंड सोनं आणि सगळं संपन्न असा आपला देश होता. पण मोठ्या प्रमाणामध्ये परकीय आक्रमणे झाली आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण अर्थात कुणाला सोनं नाणं हे सगळं नको आहे, प्रत्येकालाच हवंय. सो मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमणे झाली. जे काही सोनं चांदी सगळं जे काही अवेलेबल होतं मंदिरांमध्ये वगैरे सगळं लुटून घेऊन जाऊ लागले. बख्ता खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. आपण पाहिलं होतं 6वीला असताना की किती नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ यांना किती महत्त्व होतं किंवा किती मोठे मोठे जे गुरु आहेत तर ते तिथून शिकलेले आहेत. आपण म्हणूया की चाणक्य तक्षशिलामधून शिकले होते. तर अशा पद्धतीने खूप मोठे विद्वान लोक तिथून शिकलेले होते आणि खूप समृद्ध असा ग्रंथांचा वारसा होता या विद्यापीठांमध्ये. पण त्याने नालंदामधला ग्रंथांचा वारसाच जाळून टाकला. म्हणजे खूप मोठं नुकसान त्याने आपल्या भारताचं केलं होतं. उत्तरेतील सुलतानशाही इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घोर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावरती आक्रमण केलं. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशांचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक या व्यक्तीची नेमणूक केली आणि पुढे 1206 मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबकने आपल्या प्रभुत्वाखाली भारतामधील बराचसा प्रदेश जो आहे त्याचा कारभार स्वतंत्रपणे पाहायला सुरुवात केली. ऐबक हा एक गुलाम होता, मूळचा गुलाम होता आणि तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि त्याचा मृत्यू 1210 मध्ये झाला. म्हणजे जो मुहम्मद घोरी आहे त्याने फक्त त्याला राज्य सांभाळायला दिलं होतं. पण नंतर कुतुबुद्दीन ऐबक हाच सम्राट बनला, इव्हन तो आधी गुलाम असून सुद्धा. आणि कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया बलबन, अल्लाउद्दीन खलजी, मुहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावरती राज्य केलं. सो हा क्रम ॲक्च्युली विचारला जातो एक्झाममध्ये कधी कधी. सगळ्यात पहिल्यांदा घोरी होता, घोरीनंतर कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर रझिया, नेक्स्ट आहे अल्लाउद्दीन खलजी किंवा पूर्ण खलजी, त्याच्यानंतर तुघलक साम्राज्य होतं, मग लोदी. अशा पद्धतीने जे आहे तर ते राज्यकर्त्यांचा क्रम विचारला जातो. सो इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय आणि त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. स्वभाव दोष म्हणजे मे बी कोणाशी चांगला वागत नसेल, इगोइस्टिक वगैरे राजा असेल, असं काहीतरी असू शकतं. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केलं, म्हणजे त्याला युद्ध करायला भाग पाडलं. या लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याच्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला. म्हणजे मुहम्मद घोरीपासून जी ही सुलतानशाही सुरू झाली होती तर ती इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता. ठीक आहे. आणि मग इब्राहिम लोदीनंतर अर्थात बाबरनेच हे सगळं काही जिंकून घेतलं आणि मग इथून पुढे मुघल साम्राज्याला सुरुवात झाली. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे विजयनगरचे राज्य. आता आपण येतो दक्षिणेमध्ये. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये पण उठाव झाले. आता हे आपण कंपॅरेटिव्हली पाहतोय, म्हणजे दिल्लीमध्ये काय चाललं होतं आणि त्यासोबतच किंवा त्याच कालावधीमध्ये दक्षिणेकडे काय काय चाललं होतं, त्याच कालावधीमध्ये पश्चिमेकडे काय चाललंय, पूर्वेकडे काय चाललंय. सो आपण एकाच वेळी काय काय प्रत्येक भागामध्ये चालू होतं हे आपण एकत्र पाहण्याचा विचार इथे करतोय. ठीक आहे. त्यातूनच विजयनगर आणि बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आली. ठीक आहे. कोणती कोणती? विजयनगर आणि बहमनी.
हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतामधील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मोहम्मद तुघलकच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन 1336 मध्ये दक्षिणेमध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. कोणी? हरिहर आणि बुक्क या दोघांनी विजयनगरचे राज्य काय केले? स्थापन केले. आजच्या कर्नाटकमधील जे काही हम्पी आहे, तुम्ही हम्पीमधलं एक प्रसिद्ध चित्र पण आपल्या कुठल्या तरी करन्सीवरती आहे, भारताच्या कुठल्या आहे ते मला सांगायचं आहे. बघू तुम्हाला करन्सीबद्दल किती माहिती आहे. इंडियन करन्सीवरती कुठेतरी हम्पीचं चित्र आहे, तर ते मला दाखवा कुठे आहे ते. लिहा कमेंटमध्ये. ठीक आहे. आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. ठीक आहे. हरिहर आणि बुक्क दोघांनी विजयनगर निर्माण केलं होतं आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा. तुम्ही कृष्णदेवराय आणि तेनाली रामा यांच्याबद्दल ऐकलं असेल. तर कृष्णदेवराय हे सुद्धा विजयनगरचेच राजे होते आणि त्यांच्याच नवरत्नांपैकी एक होते तेनाली रामा. ठीक आहे. हरिहरानंतर त्यांचा भाऊ बुक्क सत्तेवरती आला. बुक्क याने रामेश्वर सगळ्यांना माहिती असेल, तर रामेश्वरम पर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. आता आपण पाहते कृष्णदेवरायांबद्दल. कृष्णदेवराय यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1509 पासून. तर 1509 मध्ये त्यांनी विजयनगरच्या गादीवरती कृष्णदेवराय आले होते. त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्याला जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचाही कृष्णदेवराय यांनी पराभव केला. आणि मग अर्थात ते पराभव केला तर ते जिंकून घेतलं. आणि त्याच्यानंतर कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचे राज्य पूर्वेकडे कटकपासून, पश्चिमेकडे गोव्यापर्यंत, उत्तरेकडे रायचूर दोआबापासून ते दक्षिण हिंदी महासागरापर्यंत पसरलेले आहे आणि 1530 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सो जर तुम्ही या ठिकाणी नकाशा पाहिलं, एक मिनिट मी तुम्हाला पेज नंबर सांगते. सो तुम्ही तो नकाशा ओपन करा, जेणेकरून तुम्हाला हे जे सगळे प्रदेश आहेत तर त्यांची नावं पाहायला मिळतील. आय गेस या ठिकाणी बऱ्यापैकी नावं असतील. अर्थात हा नकाशा आपल्या पाठाशी संबंधित नाहीये. पूर्ण या ठिकाणी मराठी सत्तेचा विस्तार वगैरे आहे, पण आपल्याला फक्त राज्याची नावं कळावीत किंवा नेमकी ते राज्य कुठे आहे. जसं की विजापूर कुठे आहे, त्यासोबतच आपण आता जे काही नावं पाहते रामेश्वरम वगैरे ते कुठे आहे हे ॲटलिस्ट कळावं. कटक कुठे आहे, अटक कुठे आहे हे कळावं. यासाठी कटक ॲक्च्युली आता आपण पाहतोय, पुढे आपण अटक वगैरे पण पाहणार आहोत. या सगळ्या गोष्टी कळाव्या त्यासाठी तुम्ही हे जे नकाशा आहे तर ते रेफर करू शकता, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युली व्हिज्युअलाइज करता येईल की नेमक्या जी नावं आपण पाहतोय तर ते प्रदेश कुठे आहेत नकाशामध्ये किंवा आपल्या ॲक्च्युली भारतामध्ये कुठे आहेत. ठीक आहे. सो ते नकाशे वगैरे रेफर करू शकता तुम्ही. ओके. त्याच्यानंतर कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कृष्णदेवराय यांनी अमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिलेला आहे, तेलुगूमध्ये लिहिलाय. त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राममंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळायला लागली आणि आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यामध्ये इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये त्याचा पराभव झाला आणि त्यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. म्हणजे जो एक प्रभावी राजा आपण म्हणतोय, बऱ्याचदा असं होतं ना की त्या साम्राज्याचा एक प्रभावी राजा असतो आणि तो नसेल, म्हणजे तो गेल्यानंतर मात्र त्या राज्याला उतरती कळा मिळते. तर असा होता कृष्णदेवराय या राजासाठी. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बहमनी राज्य. मुहम्मद तुघलकचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले आणि मग या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. अगेन म्हणजे इथे असं होते की उत्तरेकडे काही राज्यकर्ते आहेत, ते दक्षिणपर्यंत पसरलेले आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी असहकार होतं किंवा मतं पटत नाहीत, मतभेद वगैरे होतात आणि त्याच्यामुळे परत युद्ध होतं आणि एक व्यक्ती पूर्ण राज्य जिंकून घेतो. सो तेच आपल्याला पाहायचंय. फक्त तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचं आहे की कोणानंतर कोण येतंय, कोण काय जिंकून घेतंय. ठीक आहे. ओके. सो इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आलं आणि यास आपण बहमनी राज्य असं म्हणतो. सो आपण काय पाहिलं होतं या ठिकाणी की साऊथमध्ये 2 राज्य आली. विजयनगर बद्दल आपण सगळं डिस्कशन केलेलं आहे. आता आपण बहमनी बद्दल पाहतोय. सो बहमनी राज्यामधला जो पहिला राजा होता, जसं की या ठिकाणी हरिहर होता, तसं इथे आहे हसन गंगू. हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता आणि त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी जी आहे ती स्थापन केली. आता महमूद गवान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक होता.
त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. म्हणजे त्याने अर्थात कुठून-कुठून एकतर शेतसारा गोळा करणं किंवा लूट करणं, लुटून आणणं हे किंवा युद्ध करून एखादं राज्य जिंकून घेणं, असे बरेचसे उत्पन्नाचे मार्ग त्या काळामध्ये होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. जहागीर म्हणजे काय? की सपोज हे एक कंप्लीट राज्य आहे. त्या ठिकाणी एक राजा जो आहे तर तो राज्य करतोय. मग राजाच्या हाताखाली इतके असे स्ट्राँग किंवा प्रबळ काही सेनानी असतात, की जे एक पूर्ण राज्य सांभाळायला समर्थ असतात. मग ते दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊ नयेत किंवा दुसऱ्या दुसऱ्या राज्याला जाऊन मिळू नयेत, यासाठी त्यांना काहीतरी बक्षीस दिलं जातं आणि बक्षीस म्हणजे असं दिलं जाईल, की या पूर्ण राज्यामधला एवढा भाग तू सांभाळ. एला सांभाळायला दिला जातो, हा बीला सांभाळायला दिलं जातं. असं एक वतन दिलं जातं. ठीक आहे. अशी एक जहागीर दिली जाते, की राज्यामधला एवढा-एवढा भाग तू सांभाळायचा. या ठिकाणी जे काही उत्पन्न वगैरे होईल ते सगळं तू बघायचं. हे असं त्यांना दिलं जातं. पण याचा याचा एक तोटा असा होता, की सपोज या एचा आणि राजाचा काही बी नसलं, की राजाचं काहीच कंट्रोल नसायचं एच्या या भागावरती. मग हा एचा जो पूर्ण भाग आहे तो तो घेऊन तो दुसऱ्या राज्याला जाऊन मिळायचा. म्हणजे राजाचा हे जे पूर्ण भाग आहे तर तो गेला त्याच्या हातातून. तर असं व्हायचं. आणि मग हे होऊ नये किंवा असं कोणी काय म्हणूया आपण त्या राज्यामधून निघून जाऊ नये किंवा तो भाग त्या राज्यामधून जाऊ नये, यासाठी वतनं देणं किंवा जहागिरी देणं या सगळ्यांपेक्षा बेस्ट आहे, की त्या सैनिकांना त्यांच्या ते ते जे काही सेवा करतील यासाठी रोख पगार द्यावा. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थित त्याने गोळा करणं वगैरे याच्यामध्ये सुधारणा आणल्या. नेक्स्ट आहे बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केल्या. मोहम्मद गवाननंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. मग आता मोहम्मद गवानने हे सगळं असं एकत्र सांभाळून ठेवलं होतं. पण त्याच्यानंतर मात्र मग कुणी काय सांभाळायचं किंवा कुणी काय कारभार बघायचा, याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक मतभेद होऊ लागले, गटबाजी होऊ लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावरती प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले म्हणजे फुटलं गेलं ते राज्य. आधी एकत्र राज्य होतं बहमनी, आता ते फुटलं गेलं. काही लोकं काय करू लागले, काही वेगळंच होतं, गटबाजी झाली होती किंवा कुणाचंही एकाचं नियंत्रण नव्हतं या सगळ्यावरती. ठीक आहे. आणि मग त्यातूनच वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण शिवपूर्व भारत आता आपण पाहतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांचा प्रामुख्याने उल्लेख होणार आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या 5 शाही आहेत किंवा 5 शकले आहेत, कुठून आले तर बहमनीमधून आलेले आहेत. बहमनीचे विघटन झाले. बहमनी हसन गंगूने सुरू केलं होतं. त्याचं विघटन झालं मोहम्मद गवाननंतर आणि मग बहमनी राज्याचं विघटन झाल्यानंतर 5 प्रकारचे 5 प्रकारची जी काही शकले आहेत, तर ते आपल्याला पाहायला मिळतात. एकतर वऱ्हाडची इमादशाही आहे, बिदरची बरीदशाही आहे, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे मुघल सत्ता. आता इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली आणि लोधी शेवटचा सम्राट होता इब्राहिम लोधी हे आपण पाहिलं. आणि ते कोणी हरवलं होतं? त्याला बाबरनेच हरवलं होतं आणि बाबरने हे सगळं काही जिंकून घेतलं. सो बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. त्याने सगळ्यात पहिल्यांदा मुघल सत्ता जी आहे तर ती आपल्या भारतामध्ये स्थापन केली. अफगाणमधून वगैरे ते आले होते काबूलपासून. नेक्स्ट आहे तो मध्य आशियामधील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. उझबेकिस्तानमधील फरघाना इथला तो राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकले होते आणि जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं आणि इतकं प्रचंड संपत्ती किंवा संपन्न, समृद्ध असा आपला भारत देश होता. त्याच्यामुळे प्रत्येकालाच ही सगळी संपत्ती हवं होतं, हे सगळं अट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळेच प्रत्येकाला आपल्या भारतावरती येऊन राज्य करायचं होतं आणि त्यातूनच मग बरेचसे लांब-लांबचे राजे पण आपल्या भारतावरती आक्रमण करत होते. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान होता आणि सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशामध्ये दौलत खान लोधी हा त्याचा तिथला मुख्य अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. आधी दोघं एकत्र होते, राज्य छान चालू होतं. पण नंतर याच्यामध्ये संघर्ष झाले. यांच्यामध्ये मध्येच म्हणजे आतल्या आतच वाद होऊ लागले. दौलत खानाने भारतावरती आक्रमण करण्यासाठी बाबरला म्हणजे त्याने स्वतः जाऊन निमंत्रण दिलं, की बाबा ये आपल्या देशामध्ये याला हरवून टाक. असं झालं ते. म्हणजे आधी दोघं एकत्र होते. नंतर काही संघर्ष झाला आणि दौलत खानने बाबरला भारतामध्ये बोलवलं आणि बाबरला तर संधी हवीच होती भारतामध्ये राज्य करण्याची किंवा सत्ता करण्याची आणि बाबरने पण लगेच भारतावरती आक्रमण केलं आणि बाबरच्या आक्रमणासाठी प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोधी सैन्य घेऊन गेला. पण बाबर इतक्या मोठ्या प्रशिक्षित अशा सैन्याला घेऊन आला होता, की याच्यापुढे इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि बाबरने
प्रदेश जिंकून घेतला आणि बाबरची सत्ता भारतामध्ये आली. ठीक आहे. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी बाबर बरोबर लढाई झाली. सो ही पानिपतची जी आहे, पानिपतच्या बऱ्याचशा लढाई झाल्या. त्यामधली ही पहिली लढाई जी आपण बघतोय, जी बाबर आणि लोदी, इब्राहिम लोदी सोबत झाली होती आणि या ठिकाणी लोदीचा पराभव झाला आणि बाबर विजयी झाला होता. आणि या लढाईमध्ये बाबरने भारतामध्ये प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला होता आणि त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. आणि ही लढाई पानिपतची पहिली लढाई, अजून तिसऱ्या लढाईपर्यंत जायचे आपल्याला, आताची पहिलीच लढाई आपण पाहतोय. सो ही लढाई पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. या लढाईनंतर मेवाडच्या राणा सांगाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा सांग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी पुन्हा एकदा लढाई झाली. बाबर आणि राणा सांग हे सगळे राजपुती राजे होते, तर यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबरचा तोफखाना आणि राखीव सैन्य याने प्रभावी कामगिरी केली आणि राणा सांगाचा पराभव झाला आणि इसवी सन 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. मग नंतर बाबर नंतर कोणाला? हुमायूं. सो बाबर नंतर हुमायून, ज्याचा कालावधी आहे 1530 पासून 1539 आणि 1555 पासून 1556, या कालावधीमध्ये हुमायूं गादीवरती होता, म्हणजे दिल्लीचं तख्त हुमायूनने सांभाळलं. हुमायूंच्या कारकिर्दीमध्ये शेरशाहने त्याचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती सूर घराण्याची स्थापना केली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हुमायूं आला, त्याच्यामुळे हा मधला गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. हुमायूं नंतर अकबर, जो की पहिल्यांदा बाबर नंतर हुमायूं नंतर अकबर, जो की हुमायूंचा मुलगा आहे, तर तो सत्तेवरती आला. 1556 पासून 1605 पर्यंत त्याने राज्य केलं. अकबर व हेमू यांच्यामध्ये 1556 मध्ये पानिपत येथे एक लढाई झाली. आता दुसरी पानिपतची जी लढाई आहे, तर ती कुठे झालेली आहे? अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. पहिली इब्राहिम लोदी आणि बाबर मध्ये झाली होती. दुसरी झालेली आहे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. बाबर नंतर आणि अर्थात या ठिकाणी बाबरचा विजय झाला. नेक्स्ट आहे अकबरचा विजय झाला. अकबर नंतर जहागीर. ओके, अकबर नंतर जहागीर, ज्याचा कालावधी आहे 1605 पासून 1628 पर्यंत तो सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याची पत्नी नूरजहाँ यांनी प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीर नंतर शहाजहान याने कारभार पाहिला. 1628 पासून 1658 पर्यंत ते सम्राट होते. शहाजहान नंतर फायनली औरंगजेब 1658 पासून 1707 पर्यंत सगळ्यात जास्त कालावधीसाठी औरंगजेबने मुघल साम्राज्य सांभाळलेलं आहे आणि हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र मुघल साम्राज्य खिळखिळे झाले आणि इतके वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील, तर या सगळ्यांच्या कालावधीमध्ये औरंगजेबच मुघल सम्राट होता, जो की प्रचंड एक आपण म्हणूया की स्ट्रॉंग कॉम्पिटिशन होता आपल्या मराठा साम्राज्यासाठी. पण त्याच्यानंतर जसा औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्यानंतर मात्र मुघल साम्राज्य तितकं प्रभावी राहिलं नाही आणि त्यानंतर मराठ्यांच्याच हातामध्ये दिल्लीचं तख्त होतं. ठीक आहे. अकबर हा मुघल घराण्यातील सगळ्यात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याला संपूर्ण भारतामध्ये मुघलांची सत्ता हवी होती. तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला. महाराणा प्रताप, जे की मेवाडचे राजे होते, अतिशय पराक्रमी राजे, चांद बेबी राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध संघर्ष केला आणि अकबराचं त्याचे काय स्वप्न आहे की संपूर्ण भारत आपल्या एका छताखाली येणं किंवा मुघलांच्या साम्राज्यामध्ये येणं हे काही यशस्वी होऊ दिलं नाही. आता महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर, जे की महाराणा प्रताप यांचे वडील होते, महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवरती आले. मेवाड माहिती असेल सगळ्यांना, राजस्थान मधला भाग आहे. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तुम्ही चेतकची गोष्ट ऐकली असेल. चेतक हा महाराणा प्रताप यांचा अत्यंत स्वामीनिष्ठ असा घोडा होता आणि महाराणा प्रताप यांना जेव्हा युद्धात ते जखमी झाले होते, तेव्हा चेतक पण जखमी झाला होता आणि तरी सुद्धा चेतकने त्यांची साथ दिली युद्धामध्ये. म्हणजे इतका तो स्वामीनिष्ठ आहे आणि तो महाराजांना प्रॉपरली त्यांच्या काय म्हणूया आपण युद्धामधून त्यांना प्रॉपरली राज्य ज्या ठिकाणी करत होते मेवाडमध्ये वगैरे, तो घेऊन आला. ठीक आहे, म्हणजे इतका तो स्वामीनिष्ठ होता की त्याचे प्राण गेले तरी पण त्याने महाराजांना तो त्याच्या राज्यामध्ये घेऊन आला. नेक्स्ट आहे चांद बीबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवरती हल्ला केला आणि
मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. वेढा म्हणजे पूर्ण किल्ल्याच्या भोवती सैनिक उभा करणं आणि इतकं म्हणजे तो वेढा असा असतो, की जर त्या सैनिकांनी एकदम हल्ला केला तर पूर्ण गड ते काबीज करू शकतात. ठीक आहे. अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला आणि यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. आणि मग या दुहीतूनच म्हणजे अंतर्गतच त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यातूनच चांद बीबीला ठार मारलं गेलं आणि अर्थात मग मुघलांनी तो जो अहमदनगरचा किल्ला आहे तर तो जिंकून घेतला. परंतु मुघलांना संपूर्ण निजामशाहीला मात्र आपल्या ताब्यात घेता आलं नाही. नेक्स्ट आहे राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग, प्लीज सगळ्यांनी नकाशा घेऊन बसायचा आहे, आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवानाचा विस्तार होय. आणि चंदील राजपूतांच्या घराण्यामध्ये जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. हे लक्षात ठेवायचं आहे की ती गोंडवांची राणी होती. त्यानंतर मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवंशी राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला जो काही लढा आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार आणि सहिष्णू होते. तो सर्व धर्मांतील प्रजेला सारखी वागणूक देत असे. याच्या आधी आपण पहिल्या पाठामध्ये पाहिलं होतं की अकबराची जी काही मुद्रा आहे त्याच्यावरती राम आणि सीता यांचं पण आपल्याला चित्र पाहायला मिळते किंवा त्यांच्या प्रतिमा कोरलेल्या पाहायला मिळतात. याचा अर्थ अकबरासाठी सगळे धर्म जे आहेत ते सेम होते. धार्मिक समन्वय साधून तो राज्य करत होता. अकबराने दीन ई इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन ई इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. त्याने एक नवीन धर्म स्थापन केला, बट त्याच्या राज्यामधल्या प्रत्येकाने तो धर्म स्वीकारावा असं त्याचं अजिबात म्हणणं नव्हतं. ज्यांना ते विचार पटतील किंवा ज्यांना हवं असेल ते लोक ते धर्म स्वीकार करू शकतात. नेक्स्ट आता आपण पाहतोय औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 मध्ये बादशहा झाला. असं का म्हटलंय? याचं रिझन असं आहे की त्या काळामध्ये एका राज्याचे अनेक पुत्र असायचे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष असायचा की आफ्टर या राजानंतर त्या सत्तेवरती किंवा त्या गादीवरती कोण बसणार. आणि मुघलांमध्ये आपण पाहतोय की पहिल्यापासूनच खूप मोठी स्पर्धा असायची. अर्थात भावांना मारणं किंवा आपल्या वडिलांना सत्तेसाठी मारणं, विष देणं वगैरे हे त्यांच्यामध्ये कॉमन होतं असं आपण मानू शकतो. सो तेच औरंगजेबानेही तीच नीती अवलंबली होती आणि तो राजा बनला होता. इसवी सन 1658 मध्ये तो बादशहा झाला होता. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शिकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदे फारसी भाषेमध्ये अनुवाद केले होते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळते की ॲज पर दी रूल, जसं आपण म्हणतो की राजाचा पहिला मुलगा राजा बनतो, तर त्यानुसार दारा शुकोह हे राजा बनायला हवे होते. बट अगेन औरंगजेब या सगळ्यांमध्ये एक त्याच्यामध्ये असं होतं की मलाच राजा बनायचं आहे. सो त्याने बऱ्याचशा गोष्टी करून जो आहे तो राजा बनला होता. नेक्स्ट आहे औरंगजेब बादशहा झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीर पासून दक्षिणेस अहमदनगर पर्यंत म्हणजे इतकं लांबलचक पसरलेलं होतं. पश्चिमेकडे अगदी काबूल पासून जे की अफगाणिस्तानमध्ये आहे तिथपासून ते पूर्वेला बंगालपर्यंत, आताचं जे काही पश्चिम बंगाल आहे तिथपर्यंत पसरलं होतं. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्वेकडील आसाम असेल, दक्षिणेकडील विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही हे सगळं नष्ट केलं होतं आणि हा सगळा प्रदेश मुघल साम्राज्याला जोडला होता. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलंय. अहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम म्हणत होते. औरंगजेबाच्या काळामध्ये अहोमांचा मुघलांशी संघर्ष दीर्घकाळ झाला. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावरती आक्रमण केलं. गदार सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले आणि लाच्छित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलांच्या विरुद्ध संघर्षामध्ये गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला होता, जे की पुढे आपण महाराजांच्या काळामध्ये गनिमी काव्याबद्दल अजून माहिती पाहणार आहोतच. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले कारण यांनी खूप निकराचा लढा दिला होता. नेक्स्ट आहे शिखांशी संघर्ष. तुम्ही पाहताय का हा पूर्ण जो पाठ आहे यातला मेजॉरिटी भाग हा मुघल यांच्या भोवतीच फिरतोय. कारण त्या काळामध्ये मुघलांचं साम्राज्य हे प्रभावी होतं किंवा एक हाती सत्ता असल्याप्रमाणे होतं. अगदी बाकीचे राजे पण होतेच, पण मेजॉरिटी ऑफ द भाग मुघलांनीच कव्हर केलेला होता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिखांशी संघर्ष.
शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविषयी किंवा धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला आणि त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर, शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग. गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल त्यांनी तयार केला आणि त्याला खालसा दल असं नाव देण्यात आलं. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होतं. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्यांच्या फौजांनी आनंदपूरवरती हल्ला केला आणि त्यावेळी शिखांनी प्रचंड झुंज दिली, परंतु त्यांना यश आलं नाही आणि त्यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेमध्ये आले. इसवी सन 1708 मध्ये नांदेड येथे मुक्कामी त्यांच्यावरती हल्ला झाला आणि पुढे त्यांचे निधन झाले. नांदेडमध्ये शीख धर्माचे जे काही धर्मगुरू आहेत त्यांचे बरेचसे मंदिरं, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो, तर असे बरेचसे ठिकाण आहेत. नेक्स्ट आहे राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सालोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, म्हणजे अकबराने यांच्याशी खूप चांगले संबंध ठेवले होते, पण औरंगजेबाला मात्र ते टिकवता आलं नाही आणि मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवरती बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध संघर्ष केला. दुर्गादासचा प्रतिकार मोडून काढून औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्धच बंड पुकारला, म्हणजे या ठिकाणी उलटच झालं. औरंगजेबाने त्याला ते राज्य आपल्याकडे करण्यासाठी पाठवलं होतं, या ठिकाणी अकबर मात्र त्यांना जाऊन मिळाला आणि या बंडामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध हा संघर्ष चालूच ठेवला. आता नेक्स्ट आहे मराठ्यांची संघर्ष, जो की आपण इथून पुढच्या सगळ्या पाठांमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना करण्यात आली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबर मुघलांशीही सामना करावा लागला होता, अर्थात कारण मुघलांची सत्ता त्या काळामध्ये प्रबळ होती. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला आणि तो दख्खनमध्येच राहिला आणि दख्खनमध्येच त्याची कबर पण खोदली गेली. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले आणि या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोतच. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर संभाजी महाराज यांच्यानंतर तो जो महाराष्ट्रामध्ये आला होता किंवा दख्खनमध्ये आला होता, त्याला असं वाटलं की संभाजी महाराजांनंतर आपण इझिली मराठ्यांचं राज्य घेऊ शकतो, पण राजाराम महाराज असतील किंवा महाराणी ताराबाई असतील यांनी इतका निकराचा लढा दिला की औरंगजेबाला कधीच मराठी साम्राज्य आपल्या मुघल साम्राज्याशी जोडता आलं नाही. तर अशा पद्धतीने आपण शिवपूर्वकालीन भारत पाहिलाय. पुढच्या पाठामध्ये आपण धार्मिक समन्वय कसं होते शिवपूर्वकालीन भारतामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा पाठ समजला असेल. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.